दक्षिण सोलापूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत भेसळीचा संशय असलेला तब्बल 7 लाख रुपयांच्या अजमेरी बर्फीसह विविध पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट केला। अन्न व औषध प्रशासनाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील गवडेवाडी येथे धडक कारवाई करत संशयित भेसळमुक्त व अस्वच्छ परिस्थितीत साठवून ठेवलेला सुमारे 6.91 लाख रुपयांचा अन्न साठा जप्त केला। यामध्ये अजमेरी बर्फी, स्वीट बर्फी, स्किम्ड मिल्क पावडर आणि वनस्पती तूप यांचा समावेश आहे। अन्न व सुरक्षा अधिकारी रामानंद स्वामी आणि रेणुका पाटील यांनी 25 जून रोजी M/S रामदेव डेअरी गट क्रमांक 47 ब महादेव कोरे फार्म गवडेवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे छापा टाकला। या कारवाईत एकूण 1807.40 किलो अन्न पदार्थ अंदाजे 6,91,445 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये 163 किलो अजमेरी बर्फी किंमत 29,340 रुपये आणि 348 किलो स्वीट बर्फी किंमत 62,640 रुपये या मिठाया परवाना नसताना भेसळीचा संशय व अस्वच्छ परिस्थितीत साठवल्यामुळे जागीच नष्ट करण्यात आल्या। अन्न सुरक्षा कायद्यातील कलम 26 व 27 अन्वये ही कारवाई करण्यात आली असून उर्वरित जप्त अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। ही कारवाई सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त DV भोगावडे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली। भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे।